फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या चांगलीच जोरात चालू आहे। अनेक उमेदवार आपापल्या परीने प्रचार करतायत। सगळं एकंदरीत आपण पहिल्या दिवसापासून बघतोय, परंतु या एका महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलणं फार महत्त्वाचं गरजेचं होतं, ते म्हणजे पॅनल हा मुद्दा या निवडणुकीमध्ये फार महत्त्वाचा आणि चर्चेचा ठरतो। मग याच मुद्द्यावरती आज आपण बातचीत करणार आहोत आणि यावरती बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फुरसुंगी उरुळी देवाचीचे शहर प्रमुख, त्याचबरोबर पॅनल प्रमुख सुजित थेवरे आपल्यासोबत आहेत। त्यांच्याशी आपण चर्चा साधणार आहोत। सर्वप्रथम सर, स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। जय महाराष्ट्र। सर, तुम्ही पॅनल प्रमुख आहात। नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये जवळपास 16 वॉर्ड आहेत आणि 16 वॉर्डमधून तुम्ही साधारण किती उमेदवार उभा केलेले आहेत? प्रथमतः सर्वांना जय महाराष्ट्र। फुरसुंगी उरुळी देवाची या नगर परिषदेची पहिलीच सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं काही ठराविक वार्डमध्ये उमेदवार देण्यात आलेले आहेत। एकूण मशाल या चिन्हावरती आपण 18 उमेदवार दिलेले आहेत। त्याचप्रमाणे शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तसेच आदरणीय सोनियाजी गांधी यांचा काँग्रेस पक्ष असेल आणि इतर छोट्या पक्षांशी युती करून आपण महाविकास आघाडीच्या मार्फत या ठिकाणी पूर्ण 32 जागांचा पॅनल उभा केलेला आहे। एकंदरीत तुम्ही पॅनल प्रमुख सुद्धा आहात आणि तुमच्याकडे आधीच पक्षाचं एक शहर प्रमुख पद सुद्धा आहे, पण हे शहर प्रमुखपासून निवडणुकीमध्ये पॅनल प्रमुख होणं फार मोठी जबाबदारी आहे। नेमकी ही जबाबदारी तुम्ही कोणत्या हेतूने किंवा कोणत्या उद्देशाने घेतली? खरं तर आज या निवडणुकीमध्ये आपण पाहत आहोत की तरुण वर्ग हा फार मोठा मतदार आहे आणि हा तरुण वर्ग मोठा मतदार असताना या तरुण वर्गाला कोणत्याही प्रकारे विचारात न घेता ही निवडणूक चालली होती। या निवडणुकीची सर्व प्रक्रिया चालू होती। आज तुम्ही पाहत असताल इतर सर्व पॅनेलची तुम्ही एक प्रथमदर्शनी तुम्हाला असं दिसतंय, माझ्याच घरातले उमेदवार 1 उमेदवार, 2 उमेदवार, 3 उमेदवार, 4 उमेदवार एकाच घरातले असतील, तर मला वाटतं भारत हा लोकशाही देश आहे आणि या लोकशाही देशामध्ये सर्वांना सामावून घेऊन ही निवडणुकीला सामोरं जायचं असतं। निवडणूक ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही। आज एकाच घरातील 4-4, 5-5 उमेदवार देत असतील तर हे चुकीचं चाललं आहे आणि या चुकीच्या विरोधात माझ्यासारख्या तरुणांनी आवाज जर उठवला नाही तर ते काही त्या गोष्टीचा उपयोग होणार नाही। असं लक्षात आल्यानंतर मी माझ्या सर्व सहकाऱ्यांशी बोलून आमचे आदरणीय संपर्क प्रमुख सचिनभाऊ आहिर असतील, जिल्हा प्रमुख उल्हासतात्या शेवाळे असतील, तसेच आमच्या फुरसुंगी शाखेतील सर्व पदाधिकारी, मी कार्यकर्ता कुणालाही म्हणत नाही कारण ते सर्व माझे सहकारी आहेत, आम्ही सर्व सहकाऱ्यांनी मिळून पॅनेल उभा करण्याचा निर्णय घेतला। तुम्ही आता बोलला की एकेका घरामधून 4-4, 5-5 उमेदवार दिलेले जात आहेत आता बाकीच्या पक्षांकडून आणि तुम्हाला ती रीत मोडायची आहे। तुम्ही असा म्हणजे पूर्ण गॅरंटी देऊन सांगता की तुम्ही एका घरात डबल उमेदवार कुठेच दिलेला नाही आहे? माझा संपूर्ण पॅनेल तुम्ही तपासून पहा, तुम्हाला कुठंही डबल उमेदवार एका घरातला दिसणार नाही। हे मी जबाबदारीनं तुमच्या चॅनलवरती बोलतोय। माझा प्रयत्न हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा आहे आणि चांगली लोक त्या ठिकाणी नगर परिषदेमध्ये पाठवून नगर परिषदेच्या कारभारावर अंकुश ठेवून एक चांगलं काम करण्यासाठी तिथे लोक पाठवायचे आहेत आपल्याला। तुम्ही म्हणताय की चांगली माणसं तुम्हाला पाठवायची आहेत, असं नाहीत की विरोधी पक्षांची माणसं वाईट वगैरे आहेत, पण एक उद्देश असतो की प्रत्येक पॅनलचं काहीतरी विजन असतं। चांगली माणसं कामावरती ठरतात, त्यांच्या विजन्सवरती ठरतात की त्यांनी कुठलं विजन्स घेऊन निवडणुकीमध्ये उतरतायत आणि ते शेवटपर्यंत ते पूर्णत्वास नेतात का? कारण प्रत्येक निवडणुकीच्या वेळा प्रत्येक उमेदवार काही ना काहीतरी आश्वासन देत असतो। तुमचं जे पॅनलची जबाबदारी आता तुम्ही घेतलेली आहे, मग तुम्ही आता आश्वासन नाही म्हणता येणार, पण तुमच्या पॅनलची नेमकी उद्दिष्ट काय आहेत, तुम्ही विजन्स काय समोर ठेवलेले आहेत जेणेकरून तुम्हाला निवडून तुमचे उमेदवार आल्यानंतर विकासाच्या गतीला थोडीशी प्रगती देता येईल? आता तुम्ही सर्वप्रथम आमचा पॅनल जर पाहिला तर मी पहिल्यांदा नगराध्यक्षपदाच्या संदर्भात मी बोलेल तुमच्याशी। आमचा नगराध्यक्षपदाचा चेहरा तुम्ही पहा, प्राध्यापक संतोष उर्फ सनी कांबळे हे आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत। उच्च शिक्षित उमेदवार आहेत, प्रशासनाचा अनुभव आहे, उच्च शिक्षित अधिकाऱ्यांशी त्यांचं संभाषण आहे। तसंच तुम्ही पहिल्या प्रभागापासून 16व्या प्रभागापर्यंत तुम्ही सर्व उमेदवार पहा, हे सर्वसामान्य घरातले आहेत। सर्वसामान्य घरातील असतील तरीही ते लोक सामान्य माणसाचे प्रश्न तळमळीने सोडवत असतील। उदाहरणासाठी मी तुम्हाला अवश्य सांगेल, प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं विशाल नाना हरपळे उभे आहेत। तुम्ही विशाल नानांच्या बाबतीमध्ये तुम्ही फुरसुंगी गावामध्ये जावं आणि त्या ठिकाणी तुम्ही अवश्य पाहणी करा। तो युवक सकाळी
7 वाजल्यापासून रात्री अपरात्रीपर्यंत समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रत्येक प्रश्नामध्ये इन्व्हॉल्व आहे. अगदीच तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर फुरसुंगी गावामध्ये लावलेले पाण्याचे प्लांट असतील छोटे छोटे सिरम कंपनीच्या मार्फत, त्यांचा पाठपुरावा विशाल नानांनी केला होता. त्याचप्रमाणे मध्ये शिवशंभो महादेव इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये फीचा झालेला गैरव्यवहार त्यांनी उघडकीस आणून 235 पालकांना प्रत्येकी 5,000 रुपये फी रिटर्न देण्याच्या संदर्भात त्यांनी निर्णय केला आणि ते पैसे त्यांना प्राप्त झाले. मी असे अनेक कामं सांगू शकतो. नाना कुठल्याही कायदेशीर पदावर नव्हते, कुठं नगरसेवक नाही, हे ग्रामपंचायत सदस्य नाहीत. त्यांना फुरसुंगी विविध कार्यकारी सोसायटीवरती संधी मिळाली. आज गेले 50 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळापासून अस्तित्वात असलेली फुरसुंगी सोसायटी 65 लाखाच्या पुढे कर्ज पुरवठा नव्हता, परंतु आज हा कर्ज पुरवठा 8 कोटीपर्यंत गेला. हा का गेला? आणि अशा जर समाज उपयोगी काम करणाऱ्या तरुणांना संधी देणं हा आमचा प्रमुख हेतू होता. आणि ह्या तरुणांना गावातील इतर लोक स्वीकारायला तयार नव्हते. का? तर त्यांच्या गैरकारभारावरती अंकुश राहील ही त्यांना भीती होती. म्हणून मी अशा सर्व लढणाऱ्या तरुणांना एकत्र करून हा सर्व पॅनल उभा केला आहे. तुम्ही आता विशाल नानांचं नाव घेतलं. प्रभाग क्रमांक 6 मधून तुम्ही उमेदवार उभा केलेले आहेत, पण विशाल नानांच्या आपण त्याच मुद्द्यावरती त्याच उमेदवारावरती बोलू. तुमच्या बाकी उमेदवारांची नावं घेण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून त्यांचं नाव घेतलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, विशाल नानांचं हे पारडं विरोधकांच्यावरती जड होईल का? मी फुरसुंगी गावातीलच रहिवासी आहे. तुम्ही मलाच नाही, आता मी माझ्या पक्षाचा सांगणार नाही, परंतु तुम्ही फुरसुंगी गावातील सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया घ्या. आज समाजामध्ये एक गट असा तयार झालेला आहे, विशाल नाना नगर परिषदेमध्ये पाहिजे. का पाहिजे? तिथल्या गैरकारभारावर अंकुश ठेवण्यासाठी पाहिजे, लोकहिताची कामं करण्यासाठी पाहिजे, लोकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी पाहिजे. अशा तरुणांना तिथं पाठवणं हे आता प्रामुख्याने गरजेचं झालेलं आहे. कारण त्या नगर परिषदेमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची ध्येय धोरणं ठरवता येतील. टॅक्सच्या संदर्भात असतील, गावातील मूलभूत प्रश्न असतील, ह्याला वाचा फोडणारा युवक तिथं गेला तर 100% ही नगर परिषद पंचतारांकित करणार म्हणजे करणार. तुम्ही आता त्यांच्याबद्दलच बोलत तर आपण आणखीन एक प्रश्न त्यांच्याबद्दलच विचारते की ह्या नगर परिषदेची निवडणूक जी आहे प्रभाग क्रमांक 6ची मुख्यतः ती कोणत्या पक्षाविरोधात म्हणण्यापेक्षा किंवा दुसऱ्या पक्षाच्या पॅनल विरोधात म्हणण्यापेक्षा ती नानांच्या बाबतीत असं आहे की त्यांच्या घरातल्या घरातच विरोध उमेदवार आहे त्यांच्या भावकीमध्येच. तर ह्या दृष्टिकोनातून याचा मतावर परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं का? नाही, एक लक्षात घ्या, ही नगर परिषदेची निवडणूक ही ग्राउंड लेवलवर होत असते. प्रत्येकाच्या घरामध्ये एक दोन उमेदवार असतातच, विरोध हा होतच राहतो. आणि गतिरोधक हे चांगल्याच रोडला असतात, तसे विरोध हा चांगल्याच माणसाला होणार आहे. त्याच्यामुळं आम्हाला विरोधकांवर टीका करायची नाही. आम्ही एक व्हिजन घेऊन लोकांसमोर जातोय. आम्ही लोकांना सांगतोय की आम्ही काय केलं ना आम्ही काय करणार आहे. आम्हाला टीका करण्यासाठी अजिबात वेळ नाही आहे. आम्ही व्हिजन घेऊन लोकांच्या समोर जाणार. जो शब्द देणार तो शब्द खरा करण्यासाठी आम्ही काम करणार. आणि पूर्ण ताकदीनं आम्ही जो पॅनल उभा केला आहे त्या पॅनलला घवघवीत यश घेऊन नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह आम्ही नगर परिषदेत प्रवेश करणार. अगदी माझा एक शेवटचा छोटासा प्रश्न असेल. तुम्ही मगाशी म्हणालात की नगर परिषदेच्या तुमच्या जबाबदारीवरती या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या पॅनलमधून तुम्ही 18 उमेदवार उभे केलेले आहेत. तर एक शेवटचा आढावा म्हणून तुम्हाला किती उमेदवारांची गॅरंटी आहे की हे 100% निवडून येणार? नाही, निवडणूक म्हटल्यानंतर विजय पराभव हा ठरलेलाच असतो. परंतु मी पॅनल प्रमुख म्हणून मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, मी माझ्या 18 उमेदवारांसह माझा नगराध्यक्षाचा उमेदवार जिंकण्यासाठी मी माझ्या जीवाचं रान करेल. मूळतः आम्ही सर्व शिवसैनिक आहोत. शिवसैनिक हा फाटका आहे पण नेटका आहे. शिवसैनिक हा रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत काम करणार आणि हा विजयश्री आम्ही खेचून सर्व उमेदवारांना घेऊन फुरसुंगी नगर परिषदेमध्ये प्रवेश करील. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या फुरसुंगी ग्रामस्थांना कळकळीची विनंती करतो, कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा डाग नसलेला असा स्वच्छ चेहरे आम्ही सर्व फुरसुंगी उरुळी देवाची सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मशाल्या चिन्हावर उभे केलेले आहेत. आपणा सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहेत. आपण येणाऱ्या 2 तारखेला मशाल्या चिन्हासमोरील बटन दाबून सर्व उमेदवार तसेच आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार यांना विजयी कराल ही खात्री बाळगतो. दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करण्यासाठी पुढच्या 5 वर्षासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपण मला या ठिकाणी बोलवलं, बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही तुमचा महत्त्वाचा आणि मोलाचा वेळ देऊन निवडणुकीच्या या धामधुमीमध्ये आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल मनापासून आभार. आणि स्टार महाराष्ट्राच्या संपूर्ण ग्रुपतर्फे तुमच्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. नगर परिषदेची निवडणूक आता चांगलीच रंगात आलेली आहे. या निवडणुकीमध्ये प्रत्येक दिवशी प्रत्येक टप्प्यावरती काय काय अपडेट्स समोर येतात हे आपण जाणून घेत राहू स्टार महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून.
नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.